सम्यक न्यूज सम्यक न्यूज। जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। पीपल्स एज्युकेशन सोसायटी आजची परिस्थिती काय? नाही, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती अशी आहे की यामध्ये अनेक लोकांचे 2-3 ग्रुप आहेत, पण चॅरिटी कमिशनरमध्ये हा वाद गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले याचे चेअरमन अधिकृत आहेत आणि अपोजिशनवाले कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की हा काय आमचा विषय नाही आहे, हा विषय चॅरिटी कमिशनरचा आहे। आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा हे सगळा अभ्यास करून आपण त्याचे चेअरमन असल्याचं मंत्रालयाला डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता मी अधिकृत या सोसायटीचा चेअरमन आहे। आमच्या सोसायटीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत, नंतर मुंबईमध्ये आहेत, महाडमध्ये आहेत, बोधगयामध्ये आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, पंढरपूरमध्ये एक शाळा आहे, पुण्यामध्ये एक कॉलेज आहे। तर अशा पद्धतीनं ही व्याप्ती थोडी आम्हाला वाढवायची आहे। त्यामुळं मला वादामध्ये पडायचं नाही आहे, पण आता निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट आपल्या चॅरिटी कमिशनने दिलेला असल्यामुळं अधिकृत या संस्थेचा मी चेअरमन आहे, त्यामुळं बाकीच्या लोकांना काय बोलण्याचा अधिकार नाही आहे तसा विरोधामध्ये। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।